विवाहित पीडितेला पीडितेचा फोटो, पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन सदर बाजार हद्दीत राहणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजपूत यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलाय। या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी युक्तिवाद केला, तो न्यायालयाने मान्य केला। आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजपूत हा पीडिता यांचे पती सासू सासऱ्याचा रक्षक म्हणून काम करत होता। 24 ऑगस्ट 2023 रोजी आरोपीने पीडितेवर जबरदस्ती केली होती। तिचे फोटो व व्हिडिओ काढले। आतापर्यंत म्हणजे 4 सप्टेंबर 2023च्या घटनेपर्यंत पीडितेला आरोपी आकाश राजपूत हा तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ हटवण्याच्या बहाण्याने बोलावत होता। आरोपी आकाश पती व पीडितेला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत संमती देण्यासाठी प्रयत्न केले। हा मुद्दा जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी न्यायालयात खोडून काढला। तसेच सरकारी वकिलांनी आरोपी हा शासकीय सेवेत एका जबाबदार पदावर कार्यरत आहे, तो जनतेचा सेवक आहे। पीडितेचा पती, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, पीडिता व आरोपीचे कपडे, वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल, जप्त केलेले आरोपी व पीडितेचा फोन, सीडीआर एसडीआर रिपोर्ट आदी भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय 3चे न्यायाधीश माननीय श्रीमती SR शिंदे यांनी गुन्ह्यातील आरोपी आकाश राजपूत यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिलं, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट AS औटी व ॲडव्होकेट DE कापरे यांनी काम पाहिलंय।